नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच अधिकारी वर्ग यांचे स्वागत करतो. मी श्री राहुल भगवान जोशी, रामकृष्ण परमहंस मार्ग महानगरपालिका माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून आज आपण भूगोल या विषयातील प्रकरण 9 व्यापार या पाठाची उजळणी घेणार आहोत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला जे घटक अभ्यासायचे आहेत ते घटक आपण थोडक्यात पाहूयात. यामध्ये व्यापार, त्याची संकल्पना व प्रकार, व्यापार संतुलन, त्याची संकल्पना व प्रकार, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, विपणन आणि जगातील ज्या काही महत्त्वाच्या आर्थिक संघटना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. चला तर आपण एक एक यामधला मुद्दा सविस्तरपणे पाहूयात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणांहून खरेदी करतो. बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत. त्या वस्तू ते कोठून तरी आणतात. म्हणजे पहा, जे काही विक्रेते असतात, मग ते घाऊक विक्रेते असतील किंवा किरकोळ विक्रेते असतील, ते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू तयार करत नाहीत. त्या वस्तू किंवा माल ते कोठून तरी आणत असतात. या सगळ्या वस्तू आपण आपल्या परिसरात तयार होतात असे नाही. या वस्तू अनेक दूरच्या ठिकाणी तयार होतात. घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे पहा, एखादी वस्तू कारखान्यामध्ये तयार झाल्यापासून ते आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत एक चेन आहे आणि या चेनमधून ही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचत असते. मग सुरुवातीला उत्पादक असेल, मग घाऊक व्यापारी असेल, त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी असेल आणि नंतर ग्राहक म्हणजे आपण असू. अशा प्रकारे या चेनमधून ही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचत असते. दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. आता खरेदी करतो म्हणजे आपण मागणी करतो. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते. वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो म्हणजेच त्या घाऊक व्यापाराला विकतो. म्हणजे पहा, वस्तूची निर्मिती हा उत्पादक करत असतो आणि त्यापुढे घाऊक व्यापाराला तो विकत असतो. आणि आपण ज्या वस्तूंची मागणी केली आहे, मागणीनुसार त्या वस्तू आपल्यापर्यंत या चेनद्वारे पोहोचत असतात. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो. तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. म्हणजे पहा, जो वस्तूची निर्मिती करतो, उत्पादन करतो, त्याला आपण उत्पादक असं म्हणतो. आणि ती वस्तू जे विकायचे काम करतात त्यांना आपण विक्रेते म्हणतो. आणि ती वस्तू घेणारे म्हणजे आपण आहोत ग्राहक. या विविध संकल्पना आहेत. पहा, प्रथम या आपण समजून घेणे आवश्यक आहे. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात. याला व्यापार असे संबोधतात. म्हणजे पहा, व्यापाराची ही महत्त्वाची व्याख्या आहे. इथं आपण पाहत आहोत, ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात. याला व्यापार असे संबोधतात. म्हणजे पहा, व्यापारामध्ये मागणी, पुरवठा, खरेदी विक्री या संकल्पनांचा समावेश होतो. व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे.
समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. आर्थिक जीवन म्हणजे चलन किंवा पैशाशी संबंधित जे काही व्यवहार आहेत, हे सर्व व्यवहार हे आपले एकमेकांवरती अवलंबून असतात. आता पुढे पहा, कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. स्वयंपूर्ण म्हणजे सर्व वस्तू त्या त्या प्रदेशामध्ये उपलब्ध नसतात. काही वस्तूंची कमतरता प्रत्येक प्रदेशामध्ये असते. हवामानावरती किंवा त्या ठिकाणचं जे वातावरण आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, याच्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणजेच कोणताही देश किंवा प्रदेश हा स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून वस्तूचा पुरवठा होतो. म्हणजे पहा, ज्या ठिकाणी अतिरिक्त उत्पादन आहे त्या ठिकाणाहून ती वस्तू दुसरीकडे पाठवली जाते आणि ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता आहे त्या ठिकाणचे लोक त्या वस्तूची मागणी करतात आणि मागणीनुसार जेथे उत्पादन जास्त झालं आहे त्या ठिकाणची वस्तू मागणी असलेल्या प्रदेशामध्ये पाठवली जाते. आता हे पहा, या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा होतो. आता इथे एक उदाहरण घेतलं आहे पहा. जम्मू काश्मीर मधील सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जाते. म्हणजे पहा, आपण जर भारत देशाचा नकाशा पाहिला तर साधारणतः या ठिकाणी जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, या ठिकाणी सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मग या ठिकाणी उत्पादन झालेले हे सफरचंद भारतातील जे विविध राज्य आहेत या राज्यांमध्ये या ठिकाणाहून पाठवलं जातं. म्हणजेच मागणी असलेल्या प्रदेशांकडे या ठिकाणी प्रचंड जास्त प्रमाणामध्ये उत्पादन झालेले सफरचंद हे भारतातील विविध राज्यांमध्ये पाठवले जाते. विविध राज्यांमधील वातावरण, भौगोलिक परिस्थिती या पिकाला अनुकूल, या फळपीक आहे याला अनुकूल नसल्यामुळे हे उत्पादन प्रत्येक राज्यामध्ये होत नाही आणि म्हणून मागणीनुसार त्या त्या राज्यांमध्ये हे सफरचंद जम्मू काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश असेल या ठिकाणाहून पाठवलं जातं. आता पहा, वस्तू विनिमय पद्धत ही एक संकल्पना आहे व्यापारामधील आणि ही संकल्पना आपल्याला आता समजून घ्यायची आहे. वस्तू विनिमय पद्धत. व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. म्हणजे खूप पूर्वीपासूनच व्यापार ही संकल्पना अस्तित्वामध्ये आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. वस्तू विनिमय पद्धत. आता ही वस्तू विनिमय पद्धत काय आहे ते आपल्याला पुढे दिलेले आहे पहा. यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. या व्यापारात चलनाचा वापर होत नव्हता. म्हणजे कोणत्याही प्रकारचं चलन किंवा पैसे वापरले जात नसत. आपल्याकडे एखाद्या वस्तूची कमतरता असेल तर ती वस्तू आपण दुसऱ्याकडून घ्यायची आणि आपल्याकडे असणारी वस्तू दुसऱ्याला द्यायची. वस्तू विनिमय पद्धत याला म्हटलं जातं. पैशांचा वापर या व्यापारामध्ये केला जात नाही. घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात. परंतु यामध्ये वस्तूचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. म्हणजे वस्तूचे योग्य मूल्य या ठिकाणी ठरवता येत नाही आणि मग विविध समस्या फेस कराव्या लागतात. पूर्वीही अशा अडचणी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला. म्हणजे पहा, या वस्तूची योग्य किंमत ठरवताना अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे पुढे मग चलनाचा म्हणजेच पैशांचा वापर सुरू झाला. म्हणजे पहा, आज सुद्धा आपण आपल्या भागामध्ये
असे फिरणारे लोक पाहतो की जे भांडे किंवा प्लास्टिकची भांडी वगैरे घेऊन फिरतात. आणि आपल्याकडे जे काही जुने कपडे असतील ते जुने कपडे आपण त्यांना दिल्यानंतर ती भांडी किंवा प्लास्टिकच्या वस्तू ते आपल्याला देत असतात. अजूनही काही प्रमाणामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं. आज आधुनिक जगात चलनाद्वारेच व्यापार होतो, परंतु आजही काही दुर्गम भागात आदिवासी जमातींमध्ये अल्प प्रमाणात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. म्हणजे आज सुद्धा काही भागांमध्ये आदिवासी जमाती वगैरे असतील या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धत चालू आहे किंवा अस्तित्वामध्ये आहे. आता पुढे पहा, जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री केली जाते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात. म्हणजे पहा, दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू ज्यावेळेस खरेदी किंवा विक्री केली जाते, इथं आपल्याला दिसते पहा एक भाजी विक्रेता त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकाला ती भाजी विकत आहे आणि ही भाजी आपल्याला या ठिकाणी दिसते पहा. याला आपण दृश्य व्यापार असं म्हणतो. आता अदृश्य व्यापार काय पहा, परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. सेवा म्हणजे डॉक्टर असतील, वकील असेल किंवा टीचर्स असतील, या सर्व काय आहेत, सेवा आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही किंवा मिळत नाही, परंतु आपल्याला पैसे तर द्यावेच लागतात. परंतु पैशांच्या मोबदल्यात कोणतीही वस्तू आपल्याला मिळत नाही. इथं पहा आपल्याला डॉक्टर दिसत आहेत, आपण डॉक्टरांकडे जातो आजारी असेल तेव्हा. डॉक्टर आपल्याला औषध गोळ्या वगैरे देतात किंवा मेडिकलमध्ये जाऊन औषध गोळ्या घ्या असं सांगतात. आपल्याला कोणतीही वस्तू ते देत नाहीत, परंतु आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. किंवा वकिलाकडे आपण गेलो, वकील आपल्याला सल्ला देतो आणि त्या बदल्यात आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे इथं अदृश्य व्यापार आहे. किंवा आपल्या दररोजच्या जर उदाहरण आपण घेतलं, आपण ट्युशनला जातो, ट्युशन किंवा क्लासला जातो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला टीचर्स शिकवतात ट्युशनमध्ये, परंतु महिन्याला आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. आपल्याला कोणतीही वस्तू या ठिकाणी मिळते का, तर कोणतीही वस्तू आपल्याला मिळत नाहीये. फक्त त्या ठिकाणचे लोक आपल्याला शिकवण्याचे काम करतात आणि त्या बदल्यात आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. याला आपण म्हणतो अदृश्य व्यापार. म्हणजे दृश्य आणि अदृश्य हे सुद्धा व्यापाराचे प्रकार आहेत. आता पुढे पहा, व्यापाराचे अजून कोणकोणते प्रकार पडत आहेत. तर पहा, यामध्ये जो पहिला आहे वस्तूच्या प्रमाणानुसार, म्हणजे वस्तूंची नग संख्या, वस्तूंची जी काही संख्या आहे त्या संख्येनुसार व्यापाराचे दोन प्रकार पडतात, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. त्याच्यानंतर प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे पडणारे प्रकार, देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार, आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार. असे व्यापाराचे विविध प्रकार पडतात वस्तूच्या प्रमाणानुसार तसेच प्रदेश विस्तारानुसार. आता आपण याच्यामधला एक एक प्रकार व्यवस्थितपणे समजून घेऊयात. आता पहा, याच्यामधला जो पहिला आहे वस्तूच्या प्रमाणानुसार, प्रमाण म्हणजे संख्या. वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात. या ठिकाणी आपल्याला घाऊक व्यापार हा प्रकार पाहायचा आहे. आता पहा, घाऊक व्यापारामध्ये वस्तूंची संख्या खूप जास्त असते. इथं आपण पाहत आहोत वस्तूंची संख्या आपल्याला खूप जास्त दिसते. व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. उत्पादनाकडून ही खरेदी थेट केली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंची निर्मिती होते, म्हणजे शेती असेल, शेतीमधून जाऊन त्या शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये कांदा घ्यायचा, इथं आपल्याला दिसतोय पहा घाऊक व्यापारी. किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे दिसते आपल्याला. आणि मग खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार हो. या ठिकाणी वस्तूंची संख्या खूप जास्त असते. वस्तूंच्या प्रमाणानुसार पडणारा हा पहिला प्रकार आहे घाऊक व्यापार.
आता यामधला दुसरा प्रकार आपण पाहूयात. वस्तूच्या प्रमाणानुसार पडणारा दुसरा प्रकार आहे किरकोळ व्यापार. मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. म्हणजे पहा, या ठिकाणी काय आहे, हे जे व्यापारी आहेत बाजारामध्ये बसलेले, इथं आपल्याला दिसतंय, हे काय करतात, घाऊक व्यापाऱ्याकडे जातात आणि घाऊक व्यापाऱ्याकडून तो माल विकत घेतात आणि पुढे उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला म्हणजेच आपल्याला तो विकत असतात. अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते. म्हणजे पहा, वस्तूंचे प्रमाण या ठिकाणी कसं आहे, कमी आहे. किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी हे सर्व काय आहेत, किरकोळ व्यापारी आहेत. इथं पहा, आपल्याला किराणा मालाचं दुकान दिसतंय. या ठिकाणाहून आपण दररोज लागणाऱ्या वस्तू आपण घेत असतो आणि हा जो किराणा मालाचं दुकान असणारा दुकानदार आहे, तो घाऊक व्यापाराकडून या वस्तू आपल्या दुकानामध्ये आणत असतो आणि पुढे त्या आपल्याला म्हणजेच ग्राहकाला विकत असतो. म्हणजेच पहा, या ठिकाणी वस्तूच्या प्रमाणानुसार जे दोन प्रमुख प्रकार पडतात, त्यामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे दोन प्रकार आपण पाहिले. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे जे प्रकार पडतात, ते प्रदेश विस्तारानुसार पडणारे प्रकार आपण पाहणार आहोत. मालाची खरेदी विक्री विविध स्तरांवर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. यामधला आपल्याला प्रदेश विस्तारानुसार पडणारा पहिला प्रकार पाहायचा आहे देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं सुद्धा याला म्हटलं जातं. तर यामध्ये पहा, एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. म्हणजे आपल्या एकाच देशामध्ये, उदाहरण आपण घेतलं भारत देश, आपल्या भारत देशामध्येच जो व्यापार केला जातो एकाच देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये जे विविध राज्य आहेत त्या विविध राज्यांमध्ये जो व्यापार होतोय तो देशांतर्गत व्यापार आहे किंवा अंतर्गत व्यापार आहे. देशाचा आकार, साधन संपत्ती, उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. म्हणजे पहा, या विविध गोष्टींचा परिणाम देशांतर्गत व्यापारावरती होत असतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे पहा, आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये देशांतर्गत व्यापार हा आपल्या भारत देशामध्ये केला जातो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो. म्हणजेच हा संबंध धनात्मक आहे. म्हणजे पहा, अंतर्गत व्यापारावरतीच आपल्या देशाचा विकास हा अवलंबून असतो. अंतर्गत व्यापार जास्त झाला तर जास्त आर्थिक विकास होणार आणि व्यापारही जास्त होणार. म्हणजेच हा धनात्मक परिणाम आपल्याला संबंध दिसून येतो. प्रदेश विस्तारानुसार पडणारा हा पहिला प्रकार आपण पाहिला, देशांतर्गत व्यापार. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता पहा, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. म्हणजे आपल्या देशाच्या व्यतिरिक्त इतर देशांशी जो व्यापार होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. म्हणजे पहा, आपल्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर बाहेरच्या देशाकडून ती वस्तू आपल्याला घ्यावी लागते आणि आपल्या देशामध्ये जर जास्त उत्पादन झालं एखाद्या वस्तूचं तर ती वस्तू आपण बाहेरच्या देशांना पाठवतो. म्हणजे आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर ज्या वस्तू शिल्लक राहत आहेत त्या वस्तू आपण इतर देशांना पाठवत असतो.
यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. दोन देशांमध्ये होणारा व्यापार त्याला आपण काय म्हणतोय? द्विपक्षीय व्यापार. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोन पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापारास बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. दोन पेक्षा अधिक देशांमध्ये होणारा व्यापार त्यास आपण बहुपक्षीय व्यापार असे म्हणतो. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत या देशात होणारे खनिज तेल उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने या देशातील गहू उत्पादन हे मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जाते. म्हणजे पहा, खनिज तेलाचं जास्त उत्पादन सौदी अरेबिया किंवा कुवेत या देशामध्ये होतं आणि ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी हे खनिज तेल पाठवलं जातं. म्हणजे विविध देशांमध्ये जो व्यापार होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतो. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे जे प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे दोन प्रकार आपण पाहिले. आता पुढचा मुद्दा आपण पाहूयात. आयात निर्यात व्यापारामधील अतिशय महत्त्वाची ही संकल्पना आयात निर्यात. सोपं आहे. आयात म्हणजे लक्षात कसं ठेवायचंय पहा, आयात म्हणजे आणणे, निर्यात म्हणजे नेणे. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू आपण बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये आणतोय त्याला आपण आयात म्हणतो आणि एखादी वस्तू आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये जाते त्याला आपण निर्यात असे म्हणतो. आता पहा ही संकल्पना आपण समजून घेऊ. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. म्हणजे बाहेरच्या देशामधून ती वस्तू काय झाली आहे, आपल्या देशामध्ये आलेली आहे, आणलेली आहे, याला आयात असं म्हणायचं. आणि जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणाहून ही वस्तू बाहेरच्या देशामध्ये नेलेली आहे. निर्यात म्हणजे व्यापारामधील या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो, बाहेरच्या देशामधून एखादी वस्तू आपण आणली ती आयात झाली आणि आपल्या देशामधून एखादी वस्तू बाहेर पाठवली ती निर्यात झाली. आता पुढे पहा, व्यापार संतुलन आयात आणि निर्यातीशी संबंधित असलेली ही संकल्पना आहे. व्यापार संतुलन या पाठामधील एक महत्त्वाची संकल्पना. यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. व्यापार संतुलन म्हणजे काय? तर पहा, एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. म्हणजे आयात आणि निर्यात या दोघांमध्ये असणारा जो फरक आहे मूल्यांच्या बाबतीत किंवा पैशांच्या बाबतीत, रुपयांच्या बाबतीत, त्याला आपण व्यापार संतुलन असं म्हणायचंय. आयात आणि निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन व्याख्या परीक्षेमध्ये विचारली जाते. लक्षात ठेवायची व्याख्या, व्यापार संतुलन म्हणजे काय. आणि याचे प्रकार काय पडतात पाहता. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन होय. आपण आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य हे निर्यात केलेल्या वस्तूंच्या मूल्यापेक्षा कसं आहे, जास्त आहे. म्हणजे आपल्या देशातून जास्त पैसे बाहेरच्या देशांना आपण देत आहोत. हा झाला प्रतिकूल व्यापार. प्रतिकूल व्यापार आहे हा, कारण आपल्याकडचे पैसे आपल्याला द्यावे लागत आहेत. आता दुसरं पहा, जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा अनुकूल व्यापार होय. म्हणजे
निर्यात केलेल्या वस्तूंचे मूल्य हे आयात केलेल्या वस्तूंच्या मूल्यापेक्षा कसं आहे, जास्त आहे. म्हणजे बाहेरच्या देशामधून आपल्याला पैसे मिळत आहेत, आपला या ठिकाणी फायदा होतोय. याला आपण अनुकूल व्यापार संतुलन असं म्हणायचं आहे. निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा कसं आहे, या ठिकाणी जास्त आहे. आणि तिसरा प्रकार आहे व्यापार संतुलनामधील, जेव्हा आयात व निर्यात जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात. म्हणजे पहा, आयातीचे मूल्य आणि निर्यातीचे मूल्य दोन्ही सुद्धा कसे आहेत, जवळजवळ सारखेच आहेत. त्याला संतुलित व्यापार असं म्हटलं जातं. एक महत्त्वाची संकल्पना आपण पाहिली, व्यापार संतुलन. त्यामध्ये प्रतिकूल व्यापार संतुलन असेल, अनुकूल व्यापार संतुलन असेल आणि संतुलित व्यापार असेल, असे 2 ते 3 प्रकार व्यापार संतुलनाचे आपण पाहिले. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे विविध देश आहेत त्या देशांमध्ये व्यापार हा सुरळीतपणे व्हावा, कुठेही ताणतणाव निर्माण व्हायला नको, यासाठी जागतिक स्तरावरती काही आर्थिक संघटना स्थापन करणे आवश्यक होते आणि त्या दृष्टीने विविध आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना उदयास आल्या. आता त्या व्यापार संघटनांची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत, जास्त डिटेलमध्ये आपण पाहणार नाही आहोत. आता पहा, आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. देशादेशातील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत असतात. म्हणजे पहा, विविध देशांमध्ये विविध चलन अस्तित्वामध्ये आहे. जसं आपल्या भारतामध्ये रुपया हे चलन आहे, तसं अमेरिकेमध्ये डॉलर आहे, किंवा युरोपमध्ये युरो हे चलन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चलन आहेत, किंवा विविध प्रकारच्या भाषा आहेत, विविध प्रकारचे कायदे आहेत, सरकारी धोरणे वेगवेगळी आहेत. आणि मग या सर्व घटकांचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती होत असतो. किंवा 2 देशांमधील राजनैतिक संबंध जर तणावाचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा व्यापारावरती परिणाम होत असतो. आपण उदाहरण घ्यायचं झालंच तर भारत पाकिस्तान असेल, राजनैतिक संबंध थोडेसे तणावपूर्ण आहेत. किंवा भारत चीन असेल, 2 देशांमधील राजनैतिक संबंध थोडेसे तणावपूर्ण झालेले होते. आणि मग याचा परिणाम हा 2 देशांदरम्यानच्या व्यापारावरती होत असतो. म्हणजे पहा, ज्यावेळेस आपल्यामध्ये चीन आणि आपल्यामध्ये तणाव निर्माण झाला त्यावेळी साहजिकच आपण म्हणतो की आपण कोणती आता चायना वस्तू घ्यायची नाहीये, चायनामध्ये बनलेली वस्तू घ्यायची नाहीये. आणि मग याचा परिणाम हा 2 देशांदरम्यान होणाऱ्या व्यापारावरती होत असतो. आणि मग हा जो तणाव आहे हा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत होण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या. आणि या विविध आंतरराष्ट्रीय संघटना आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात. आता या आंतरराष्ट्रीय संघटना पाहत असताना आपण काय पाहणार आहोत, पहा, ती संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आणि सदस्य देश त्या संघटनेमध्ये किती आहेत, एवढीच माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा, म्हणजे हे जे तणावपूर्ण संबंध आहेत आंतरराष्ट्रीय ते टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण हेतूने व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. आता यामध्ये महत्वाची जी आर्थिक संघटना आहे ती आहे, पहा, जागतिक व्यापार संघटना WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या देशामध्ये, आणि सदस्य देश आहेत 164. दुसरी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे युरोपियन संघ.
युरोपियन युनियन, मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम, सदस्य देश आहेत 28. याचा लोगो सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्या. परीक्षेमध्ये व्यापारी संघटना विचारतात आणि त्याचा लोगो ओळखा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. हा लोगो सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची आंतरराष्ट्रीय संघटना आहे ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. पेट्रोलचं उत्पादन ज्या देशांमध्ये होतं त्या देशांची ही संघटना आहे ओपेक. याचं मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया देशामध्ये आणि सदस्य देश आहेत 28. पुढे पहा, पुढची आंतरराष्ट्रीय संघटना आहे सार्क. याचा लोगो पहा, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, मुख्यालय आहे काठमांडू नेपाळ आणि सदस्य देश आहेत 8. त्यानंतर आहे आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशिया, सदस्य देश आहेत 10. पुढे आहे आपेक, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन, मुख्यालय सिंगापूर चीन, सदस्य देश आहेत 21. पुढची आणि शेवटची महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे ब्रिक्स. यामध्ये पहा कोणत्या देशांचा समावेश होतो, ब्राझील, रशिया. सर ब्रिक्स चायनाचा आहे का? हा, काय प्रश्न आहे? ब्रिक्स चायनाचा आहे का झेंडा? हा, आता ब्रिक्स मध्ये पहा विविध देश आहेत. यामध्ये ब्राझील असेल, रशिया, यामध्ये चायनाचा सुद्धा समावेश आहे. विविध देशांचे झेंडे आपल्याला दिसत आहेत पहा. बी मध्ये ब्राझील, आर म्हणजे रशिया, त्यामध्ये रशियाचा झेंडा दिसतोय, इंडियाचा झेंडा दिसतोय आय मध्ये आपल्याला, त्याच्यानंतर चायनाचा झेंडा दिसतोय सी मध्ये, आणि साऊथ आफ्रिका या यस मध्ये आपल्याला साऊथ आफ्रिकेचा झेंडा दिसतोय. म्हणजे विविध देशांचे झेंडे आपल्याला या ब्रिक्स मध्ये दिसत आहेत, बरोबर. आणि याचं मुख्यालय आहे पहा शांघाय मध्ये, चीन या देशामध्ये, आणि सदस्य देश आहेत 5. आपण पाहिलेले हे 5 राष्ट्र, यांचे इनिशियल्स आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर या विविध महत्वाच्या व्यापारी आर्थिक संघटना जागतिक स्तरावरती उदयास आल्या. हे विविध संबंध जे आर्थिक व्यवहार होतात, तणावपूर्ण संबंध असतील, हे टाळण्यासाठी या विविध आर्थिक संघटना उदयास आलेल्या आहेत. आता पुढची एक महत्वाची संकल्पना आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, विपणन. विपणन म्हणजे काय, विपणन कशाला म्हणायचं? एखादी वस्तू तयार केल्यानंतर ती वस्तू व्यवस्थितपणे ग्राहकांपर्यंत प्रोजेक्ट झाली पाहिजे, पोहोचली पाहिजे, ग्राहकांवरती त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे. यासाठी ही विपणन ही संकल्पना उदयास आलेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत या विविध माध्यमांमधून हे विपणन हे होत असतं. आता पहा, कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्वाचे असते. मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल कशा प्रकारे सादर केला जातो यावरून मालाची किंमत ठरते. आता पहा याचे महत्व काय आहे, विपणनाचे महत्व. आधुनिक औद्योगिक समाज रचना, जागतिकीकरण, उत्पादनाचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. हे विविध घटक आपल्या व्यापार रचनेमध्ये येतात. मग समाज रचना असेल, जागतिकीकरण असेल, किंवा उत्पादनाचे मुबलक पर्याय आणि उपलब्धता, हे विविध घटक असतील. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. उत्पादनाचे विक्री मूल्य वाढते, म्हणजे पहा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग यामध्ये जे संदेशवहनाची साधने आहेत, मग न्यूजपेपर असेल, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, किंवा इंटरनेट आहे, याद्वारे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे पहा, सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. एखादी वस्तू त्यामध्ये जर आपल्याला काही फॉल्ट असेल, सदोष असतील, त्या वस्तू सुद्धा आपल्याला बाजारपेठेमधून या विपणनामुळे काढून घेता येतात.
म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे. म्हणजेच विपणन व्यवस्था खूप महत्त्वाची आहे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आता पहा, एखाद्या वस्तूची ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करणे व खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे यामागील प्रमुख उद्देश असतात. म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं, ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे, आपल्या वस्तूकडे आकर्षित करणे, याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती आपण टेलिव्हिजनवरती किंवा न्यूजपेपर असेल, रेडिओ असेल, यावरती आपण ऐकत असतो, पाहत असतो. मग माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. म्हणजेच इंटरनेट असेल किंवा विविध प्रसार माध्यमे असतील, मी सांगितल्याप्रमाणे न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन यांचा खूप प्रभाव आता लोकांवरती किंवा समाजावरती पडल्याचा आपल्याला दिसून येतो. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग एक मोठी बाजारपेठ बनले आहे. आंतरजालाच्या माध्यमातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग यासारखी तंत्रे ग्राहक वापरतात. म्हणजे पहा, आपण आता बऱ्याचशा ऑनलाईन वस्तू घेत असतो, घर बसल्या आपल्याला या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि मग याचा सुद्धा खूप मोठा प्रभाव आता व्यापारावरती होत आहे. आणि काही वेळेस काय होतं पहा, उत्पादनाची खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधाने करून ग्राहकाची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे यामुळे अनेकदा जाहिराती विश्वासार्हता गमावताना दिसतात. अशा जाहिरातींपासून सावध राहणे आवश्यक आहे. म्हणजे पहा, काही वेळा आपली फसवणूक सुद्धा होते आणि मग फसवणूक झाल्यानंतर काय करायचं असा प्रश्न लोकांना पडतो. आपण मोबाईलवरून एखादी वस्तू मागवतो आणि दुसरीच वस्तू आपल्यापर्यंत पोहोचते किंवा त्या वस्तूमध्ये काही फॉल्ट असतो. अशा विविध बातम्या आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो. अशा वेळेस काय करायचं पहा, ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा आता केलेला आहे सरकारने. आपली गरज ओळखून स्वस्त दराने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. म्हणजे पहा, जर आपली फसवणूक झाली ऑनलाईन शॉपिंग करत असताना, तर आपण या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा आपल्यासाठी केलेला आहे आणि आपण दाद सुद्धा मागू शकतो आणि याची भरपाई सुद्धा आपल्याला आता मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यापार या पाठामध्ये आपण विविध घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला. यामध्ये व्यापार संकल्पना, त्याचे प्रकार असतील, मग प्रमाणानुसार किंवा प्रदेश विस्तारानुसार असलेले प्रकार आपण पाहिले. त्याच्यानंतर आयात निर्यात ही संकल्पना आपण पाहिली. आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच विपणन ही एक महत्त्वाची संकल्पना आपण पाहिली. मग विपणनाचे पडणारे प्रकार आणि त्याच्यानंतर जगातील ज्या काही महत्त्वाच्या आर्थिक संघटना आहेत, या आशा करतो की हे सर्व घटक तुम्हाला व्यवस्थितपणे समजले. आपण सर्वांनी BMC EDU मराठी स्टँडर्ड 9 या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि हे विविध जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ सुद्धा इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तर आपण आज या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.